बिग बॉस विषयी डिटेलमध्ये एक व्हिडिओ, बिग बॉसची पोलखोल असा एक व्हिडिओ म्हणजे जी काही रियालिटी आहे ती. Hello friends, I'm your friend Niranjan and you are watching my channel Niranjan Yes Lagat. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढ्यासाठी केलेला आहे की सकाळ सकाळी मला एका मित्राचा फोन आला की जो युट्यूबर आहे आणि त्यांनी मला सांगितले की तिच्या एका व्हिडिओला स्ट्राईक आले. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप सेन्सिटिव्ह आहे आणि या व्हिडिओमुळे आपल्या चॅनलला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर विषय असा झालेला आहे की त्यांनी एका कंटेंटवरती व्हिडिओ केलेला आणि तो कंटेंट म्हणजे तसाच सेम व्हिडिओ, त्या प्रकारचा व्हिडिओ अजून सुद्धा बऱ्याच मोठ्या युट्यूबरनी टाकलेला, पण त्यांच्या चॅनलला काही प्रॉब्लेम आलेला नाही. पण याला सकाळ सकाळी पाहिलं तर त्याच्या व्हिडिओला स्ट्राईक झालेला आहे. तर तो व्हिडिओ आहे तो बिग बॉस मधील होता, बिग बॉस रिलेटेड काहीतरी होता. त्याने मला अजून तो व्हिडिओ दाखवलेला नाही आहे. पण तो व्हिडिओ मी नंतर बघून पुन्हा तुम्हाला व्हिडिओ करून सांगेन की काय विषय झाला होता. पण हे आत्ताच्या मुवमेंटला आपल्याला असं दिसत आहे की जे लहान युट्यूबर्स आहेत त्यांच्या व्हिडिओना स्ट्राईक भरपूर येते आणि जे मोठे युट्यूबर्स आहेत त्यांना स्ट्राईक येत नाहीये. तर मित्रांनो, स्ट्राईक म्हणजे काय? तर आपण दुसऱ्या एका युट्यूबरचे किंवा दुसऱ्या कोणाचे तरी कंटेंट वापरले तर आपल्या चॅनलला प्रॉब्लेम येतो आणि तो व्हिडिओ डायरेक्टली रिमूव्ह केला जातो, जे कोण ऑनर असेल त्याच्याकडून. तर हा जो व्हिडिओ बिग बॉसचा होता, सध्या खूप ट्रेंडिंगला आहे बिग बॉस मराठी. आणि बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये सगळं फेअर चालू आहे, पण युट्यूबवरती सगळं अनफेअर चालू आहे. कारण ते जे चॅनल आहे, चॅनल पहिल्यापासूनच प्रॉब्लेमॅटिक आहे. तिथं पहिला पण आम्ही पाहिलं होतं की जे नवीन युट्यूबर आहेत त्यांना तिथे अजिबात प्रॉपर वागणूक दिली जात नाही. पण जरी मोठे मोठे युट्यूबर आणि मोठे मोठे कंटेंट क्रिएटर असतील, त्यांच्या तुम्ही जर ब्लॉगवरती वगैरे गेलात किंवा प्रोफाईलवरती गेलात, तुम्हाला तेच कंटेंट दिसतील. अदर जे युट्यूबर आहेत त्यांच्या पण ठिकाणी तुम्हाला ते कंटेंट पाहायला मिळतील. पण जर लहान युट्यूबरने ते टाकलं तर ते रिमूव्ह केलं जात आहे. तर ते का रिमूव्ह करालेत आपल्याला कल्पना आहे का? तर मित्रांनो, विषय असा आहे तर अदर जे कंटेंट क्रिएटर आहेत किंवा चॅनल्स आहेत त्यांचे कुठलेही मटेरियल, फोटोग्राफ्स, व्हिडिओ क्लिप्स वापरल्या तर स्ट्राईक येऊ शकते. कुठलेही चॅनल असो, कुठलेही काय असो, त्याचा फेअर यूज करण्यासाठी संबंधित चॅनेल किंवा त्या वेबसाईटशी संपर्क करावा लागतो किंवा अंडर एज्युकेशन पर्पज जर तुमचा काही व्हिडिओ बनला असेल तरच तो फेअर मानला जातो. अदरवाईज त्याला कॉपीराइट 100% येते. पण हे जे गोष्ट घडत आहे सध्या की नवीन चॅनल्सना प्रॉब्लेम येत आहे आणि हे मी मान्य केले, कारण मी हा अनुभव घेतलेला होता. आणि आता असा पुन्हा पुन्हा प्रकार घडत आहे. तर बिग बॉस विषयी डिटेलमध्ये एक व्हिडिओ, बिग बॉसची पोलखोल असा एक व्हिडिओ म्हणजे जी काही रियालिटी आहे ती तुम्हाला मी लवकर सांगणार आहे बिग बॉस मराठी बद्दल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.